नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील वाचन प्रशंसा नावाचा जो पद्यपाठ आहे त्याच्या खालचा भाषाभ्यास समजावून घेणार आहोत. या वाचन प्रशंसा पद्यपाठाचं जे भाषांतर आहे तो भाग आधीच आपण आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आता या भाषाभ्यास मधला जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे तो आपण बघूया. पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. वाचनेन के गुणाः वर्धन्ते. वाचनामुळे कोणते गुण वाढीस लागतात. मग इथे आपण त्याचं उत्तर लिहिलेलं आहे. वाचनेन शीलम सद्गुणसंपत्तिः ज्ञानम विज्ञानम उत्साहः च वर्धन्ते. वाचनामुळे चारित्र्य, सद्गुणरूपी संपत्ती म्हणजे सद्गुण वेगवेगळे गुण, ज्ञान, विज्ञान म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि उत्साह वाढतो. दुसरा प्रश्न बघा. वाचनेन मनुजाः किं बोधन्ते. उत्तर आपण इथे लिहिलेलं आहे. वाचनेन मनुजाः बहुन विषयान बोधन्ते. वाचनामुळे माणसांना बहु म्हणजे पुष्कळ विषयाचं ज्ञान मिळतं किंवा पुष्कळ विषय जाणता येतात. विद्यार्थीना कथम कालक्षेपः न कर्तव्यः. उत्तर आपण लिहिलेलं आहे. विद्यार्थीना वृथा भ्रमण, कुक्रीडा, परपीडा भाषणैः कालक्षेपः न कर्तव्यः. म्हणजे विद्यार्थ्यांनी वृथा भ्रमण, उगाचच निरर्थक भटकणं, कुक्रीडा वाईट खेळ, परपीडा पर म्हणजे दुसऱ्याला त्रास देणं आणि अपभाषणैः म्हणजे अपशब्द बोलणं, यामध्ये आपला वेळ वाया घालवू नये, ते त्यांचं कर्तव्य नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ घालवण्याचं. चला आता दुसरा प्रश्न बघूया. समानार्थक शब्दान लिखत. पहिला शब्द त्यांनी दिलाय शीलम, मग त्याचं उत्तर आपण इथे लिहिलंय चारित्र्यम. नंतर आहे दक्ष, तत्परः. नंतर आहे रताहा, त्याचा आलाय समानार्थी शब्द मग्नाहा. कालक्षेपः कालव्ययः. वार्धक्यम स्थाविरम. आणि पंडितःचं आपण इथे उत्तर लिहिलेलं आहे विद्वान, विद्वान. चला आता पुढचा प्रश्न काय दिलाय बघा. जालरेखा चित्रम पूरयत. विद्यार्थी मित्रांनो, या जालरेखा चित्रांचा नीट अभ्यास करा. ह्याच्यापैकी एखादं तरी जालरेखा चित्र 2 मार्कासाठी आपल्याला पेपरमध्ये येतं. बरेच वेळेला असं झालेलं आहे. प्रश्न बघूया. सद्ग्रंथ वाचनम. 3 चौकटी आपल्याला भरायला दिलेल्या आहेत. मग आपण याच्या एकामध्ये लिहिलं ज्ञानदम, हितकारकम, दुःखहरणम आणि इथे त्यांनी छापलेलं आहे शीलरक्षकम. पेपरमध्ये 4 तुम्हाला चौकटी रिकाम्या असणार. प्रत्येक चौकटीला अर्धा मार्क असा 2 मार्काचा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. सद्ग्रंथ वाचनम, चांगल्या वाचनामुळे काय होतं. शीलरक्षकम, आपल्या चारित्र्याचं रक्षण होतं. ज्ञानदम, ज्ञान मिळतं. हितकारकम, आपल्या हिताचं आहे. दुःखहरणम, आपलं दुःख नाहीसं करतं. हा प्रश्न बघूया. त्यांनी काय म्हटलंय बघा. वाचनेन सद्गुण संपत्तीही वर्धते. बरोबर आहे. एक त्यांनी लिहून दाखवलेलं आहे. वाचनामुळे काय काय वाढीस लागतं, कशा कशामध्ये वृद्धी होते, प्रगती होते. तर एक त्यांनी लिहिलंय सद्गुण संपत्तीही. मग उरलेलं आपण काय लिहिलंय शीलम, मग आहे ज्ञानम, मग आहे विज्ञानम आणि मग आहे उत्साह. एवढ्या गोष्टी वाढीस लागतात. कोणामुळे. वाचनामुळे. ही प्रश्न बघूया. आता त्याने इथे दिलेला आहे कालक्षेपस्य कारणानी.
वेळ वाया घालवण्याची कारण. पहिलं काय आहे? वृद्धाभ्रमण. नंतर काय आहे? कुक्रीडा. नंतर काय आहे? परपीडा आणि नंतर आहे अपभाषणम. जे मगाशी आपण एका वाक्यात उत्तरेमध्ये समजावून घेतलं. चला, आता चौथा प्रश्न बघूया. विरुद्धार्थक शब्दान लिखत. सद्गुणः. मग त्याच्या विरुद्ध आपण इथे लिहिलेलं आहे दुर्गुणः. उत्साहः. मग त्याच्या विरुद्ध आपल्याला काय लिहावं लागणार आहे? निरुत्साह. प्राचीनाः. त्याच्या विरुद्ध काय लिहिलेलं आहे आपण? अर्वाचीनाः. आणि उपकारकम त्याच्या विरुद्ध अपकारकम. लक्षात आलंय? चला, आता संधी विग्रहम कुरुत. वाचनेनैव. आपण संधी विग्रह केलाय वाचनेन अधिक एव. कळला हा संधी? अद्ययावधी. त्याचा काय आलेला आहे संधी विग्रह? अद्ययावत अधिक ही. आता शेवटचा प्रश्न काय बघा. विशेषण विशेषाणाम मेलनम कुरुत. इथे दिलेत ती विशेषण आहेत आणि इथे त्याचं आहे विशेष्य. आपल्याला शब्दज्ञानामध्ये वगैरे हा प्रश्न येऊ शकतो एखाद्या मार्कासाठी बरं का. आता उपकारकमची जोडी कुठे लावावी लागेल? वाचनम. बरोबर आहे. त्याच्यानंतर प्राचीनाहा. प्राचीन कोण होते? कवी पंडिताहा. दक्षाहा. दक्ष कोण आहे? मनुजाहा, माणसं. आणि बहुन काय झालं? विषयान, पुष्कळ विषयांमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाचन प्रशंसा या पद्यपाठाखालचा भाषाभ्यास आहे तो समजावून घेतलेला आहे. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.